विक्रांत लिंगे, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष। आज संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र आरण या ठिकाणी सावता महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण मोहिमेची सुरुवात करत आहोत। आरणपासून आता हे अभियान महाराष्ट्रभर होणार आहे। त्या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्याला भेटी देऊन, तालुक्यातील काही मोठ्या गावांना भेटी देऊन त्या ठिकाणी सर्व 12 बलुतेदार ओबीसी समाजांच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची बैठक घेऊन त्यांना जातनिहाय जनगणना का आवश्यक आहे, जातनिहाय जनगणनेचे काय फायदे आहेत, हे सविस्तर आम्ही एक पत्रक काढलेलं आहे आणि त्या पत्रकानुसार त्यांना माहिती देण्यात येईल। त्याचबरोबर आपल्या ओबीसीवर जे आता अन्याय होत आहे किंवा ओबीसीच्या नेत्यावर अटॅक केला जात आहे त्याबद्दलही परवाच मुंबईला 12 तारखेला 12 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉइंट याच्या समोरील महिला मंडळ भवनमध्ये माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले। त्याच्यामध्ये जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे। जातनिहाय जनगणना करण्यास जे पक्ष विरोध करतील त्या पक्षाला यापुढे ओबीसी मतदान करणार नाहीत। कोणताही प्रगत समाज ओबीसीमध्ये घेऊ नये, मिसळू नये किंवा कोणत्याही प्रगत समाजाला ओबीसीमध्ये सामील करू नये, हा एक महत्त्वाचा ठराव त्या ठिकाणी झालेला आहे। आणि ज्या ओबीसी समाजाला एक जो 60 ते 70% महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज आहे त्या प्रमाणात कोणत्याही प्रकारचं प्रतिनिधित्व आजपर्यंत मिळालेलं नाही। ओबीसी समाज हा 60% म्हणलं तर किमान 180 आमदार पाहिजेत आणि 30 खासदार पाहिजेत, परंतु ही संख्या 10%च्या आसपास फक्त 30 ते 40 आमदार आणि 2 ते 3 खासदार असे निवडून येतात। त्यावर सुद्धा काही प्रगत समाज म्हणतो आमच्या जीवावर हे निवडून येतात आणि हे आमच्या आरक्षणाला आडवे येतात। तर त्यांना आमचं सांगणं आहे की त्यांच्या आरक्षणाला आम्ही कुठेही आडवं येणार नाही। त्यांना किती आरक्षण घ्यायचं तेवढं घ्यावं, त्याबद्दल आमचं कुठलंही आडकाठी असणार नाही। फक्त आमच्या नेत्याला तुम्ही टार्गेट करू नका, कारण महाराष्ट्रामध्ये भरपूर नेते आहेत, त्यांना न टार्गेट करता एकाच समाजाला का टार्गेट केलं जातं। तर हा एक संशोधनाचा भाग आहे। त्यानंतर जे आता EWS आरक्षण जे आहे ते देशामध्ये पटेल आहेत, जाट आहेत, रेड्डी आहेत, राजपूत आहेत किंवा ठाकूर आहेत, अशा प्रगत जाती किंवा क्षत्रिय जाती यांना इकॉनॉमी म्हणजे आर्थिक निकषावर हे आरक्षण 15% समाजाला 10% दिलेलं आहे आणि ओबीसी समाजालाच 70% समाजाला फक्त 27% आरक्षण आहे, म्हणजे ते 40%पेक्षाही कमी आहे। ते असून सुद्धा आता त्याच्यामध्ये कायदेशीर तरतुदीनुसार आता जर जनगणना झाली तर त्यांना जेवढा समाज आहे तेवढा म्हणजे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या नियमाप्रमाणे त्यांना आरक्षण द्यावं लागतं। म्हणून हे सरकार किंवा कोणतंही सरकार आत्तापर्यंत 55 वर्ष काँग्रेसनं राज्य केलं, त्यांनीही आपली जातनिहाय जनगणना केली नाही आणि आम्हाला एक ओबीसी समाजाला, ओबीसी घटकाला वंचित ठेवलेला। तर आता
जे सरकार आहे ते सरकारसुद्धा या जातनिहाय जनगणनेसाठी बजेट देत नाही। जे या देशामध्ये बिमारू राज्य ते म्हणजे बिहार राज्यानं सुद्धा 500 कोटी रुपये खर्च करून सर्व समाजाची जातनिहाय जनगणना केलेली आहे। त्याच धर्तीवर आता काँग्रेस पक्षसुद्धा राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये, ओरिसामध्ये अशा अनेक राज्यामध्ये, पंजाबमध्ये किंवा हिमाचलमध्ये अशा अनेक राज्यामध्ये जातनिहाय जनगणना करणार आहे। परंतु भारत सरकार का करत नाही? भारत सरकारचे जे पंतप्रधान आहेत ते स्वतःला ओबीसी म्हणून घेतात आणि ओबीसीचे जातनिहाय जनगणना करत नाहीत, ओबीसीला वंचित ठेवतात। याचा अर्थ हा पंतप्रधान म्हणजे ओबीसी नाही आहे। तो पहिलं जे कमिशन आलं त्या कमिशनचं नाव आहे काकासाहेब कालेलकर। काकासाहेब कालेलकर यांच्या यादीमध्ये सुद्धा गुजरातमधील मोदी समाजाचा समावेश नाही। आणि दुसरं कमिशन आलं ते म्हणजे मंडल कमिशन। या मंडल कमिशनामध्ये सुद्धा मोदी समाजाचा त्यामध्ये उल्लेख नाही। मोदी म्हणजे त्या ठिकाणची मोची घाची समाज हा तेलाचा आणि तुपाचा व्यापारी आहे, म्हणजे तो बनिया आहे, तो तेली नाही। तर असं असताना सुद्धा त्यांनी 2008 साली आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी मागच्या दारानं हे आरक्षण मिळवलेलं आहे। यासाठी कुठलंही कमिशन झालेलं नाही। कमिशन शिवाय कोणतीही जात आरक्षणाला पात्र ठरत नाही। तरीसुद्धा हे पंतप्रधान ओबीसीमध्ये आलेले आहेत आणि ओबीसीच्या विरुद्ध काम करत आहेत। तर ही वेळीच लोकांनी ओळखलं पाहिजे आणि लोकांनी जे आपल्या आरक्षणासाठी आडवे येतील त्यांना आपण ओळखून या येत्या कोणत्याही निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत आणि संरक्षणाच्या बाबतीत आणि जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत जे विरोध करतील त्यांना आपण मतदान करू नये, हाच संदेश आम्ही गावोगावी घेऊन जाणार आहे। त्याच्यामध्ये मग शेतकऱ्याचे प्रश्न आहेत। शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये शेतकऱ्याला हमीभाव नाही। ज्या वेळेला पीक येतं त्यावेळेला कमी भावात त्यांचा माल घेतला जातो, पीक संपलं त्यावेळेला वाढीव भावामध्ये स्टॉक करून हे व्यापारी लोक संगनमत करून शेतकऱ्याला लुबाडणूक करतात। तर शेतकऱ्याला वीज, पाणी, खते, बी बियाणे मोफत द्यावेत। त्यांना कर्ज जे आहे ते बिनव्याजी कर्ज द्यावे आणि जमिनीची किंमत अधिक खर्च त्याच्यावर 50% नफा धरून त्यांना हमीभाव द्यावा, ही एक मागणी आहे आपली। दुसरी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 वसतिगृह झालीच पाहिजेत। 72 वसतिगृह हे सरकारने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, परंतु अजून त्यांना 72 वसतिगृहाची जागासुद्धा महाराष्ट्रामध्ये सापडली नाही। तर ही लवकरात लवकर जागा ॲक्वायरेशन करून त्या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात हे वसतिगृह त्याची व्याप्ती मोठी असावी। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती मिळते ते SC ST प्रमाणे पूर्ण शिष्यवृत्ती मिळावी। बार्टीप्रमाणे, सारथीप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिकण्यामध्ये UPSC MPSC करण्यासाठी जी मदत लागते ती भरघोस मदत दिली पाहिजे। आर्थिक बजेट जे आहे ते बजेट ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते त्यांना म्हणजे 60 ते 70% बजेट हे ओबीसीच्या वित्त आणि विकास महामंडळाला आलं पाहिजे आणि ते कायदेशीर तरतूद करून आलं पाहिजे। कोणत्याही समाजाला कोणतंही महामंडळ देण्यापेक्षा आम्हाला आमच्या हक्काचं जे आर्थिक बजेट आहे ते पहिल्यांदा बाजूला ठेवा आणि मग कोणत्या महामंडळाला, ओबीसीच्या कोणत्याही महामंडळाला दिलं तर त्याची काही हरकत नाही। त्या पद्धतीनं ओबीसीचा विकास करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन घेण्यात येणार आहे। यामध्ये सर्व 12 बलुतेदार, 18 पगड जाती या ओबीसीमधल्या ज्या महाराष्ट्रामध्ये आता सध्या 380 जाती आहेत, देशामध्ये 3743 जाती आहेत आणि त्याच्यामध्ये आत्ता 2011 साली मनमोहन सिंग सरकारने जातनिहाय जनगणना सर्वे केलेला आहे। ECC सर्वे हा केलेला आहे, तो या मोदी सरकारने जाहीर केलेला नाही। या 2021ची जनगणना ही केलेली नाही। हे
आत्ता जे महिला विधेयक पास झालेलं आहे त्याच्यामध्येही ओबीसीला जाणून बुजून आरक्षण ठेवलेलं नाही. स्वतः ओबीसी पंतप्रधान म्हणतात आणि ओबीसीलाच आरक्षण देत नाहीत. तर हा आमच्यावर अन्याय आहे. तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. इथून पुढं ओबीसी हा जागा झालेला, तो आपल्या हक्कासाठी आता सज्ज आहे. यापुढं कोणत्याही पक्षाने ओबीसीवर अन्याय करण्याचा प्रयत्न करू नये. आरक्षण असो किंवा नसो, जो पक्ष आमच्या ओबीसीना 60% ते 70% जागा देईल त्याच पक्षाला आम्ही मतदान करणार. फक्त ओबीसी उमेदवार असेल त्यांनाच आम्ही मतदान करणार. हा एकमेव संदेश आम्ही सावता महाराजांच्या इथून घेऊन महाराष्ट्रभर फिरणार आहोत. तर त्या दृष्टीनं सर्व ओबीसी समाजाने आता जागृत झालं पाहिजे. हीच वेळ आहे, अन्यथा आपली दुसरी पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण त्यांचे शिक्षणाचे प्रश्न आहे. शिक्षण खाजगीकरण होत आहे. या सरकारला आमचं आव्हान आहे, आता कोणतीही शाळा आपण खाजगीकरण करू नये. अन्यथा आम्ही पुढच्या काळामध्ये तुमच्या जे धोरण आहे त्या धोरणाच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करून तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही सरकारी कंपनीचं तुम्ही खाजगीकरण करू नका. कोणतीही नोकर भरती खाजगीकरणात भरू नका. इथं आरक्षणावरून आमची मारामारी लावलेली आहे. ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी, दलित विरुद्ध सवर्ण, मुस्लिम विरुद्ध हिंदू अशी भांडणं लावून गोंधळाची परिस्थिती निर्माण करून हे केंद्रातील जातीवादी सरकार हे महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आणून दंगली घडवण्याच्या प्रयत्नात आहे. तर ओबीसी आणि सर्व मागासवर्गीय बहुजन समाजाला मी आव्हान करतो की या देशावर फार मोठं संकट सध्या आलेलं आहे की जातीवादाचं संकट दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने सावध राहिलं पाहिजे आणि आपापसात जी भांडणं आहेत ती भांडणं कमी करावीत, करू नयेत. कारण आरक्षणाच्या नावावर मराठा आणि ओबीसीची भांडण लावलेले आहेत. जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी कमिशन द्यावं लागतं. कोणताही मुख्यमंत्री आता देत नाही. आणि कमिशन नेमायचं म्हणलं तर तो अधिकार फक्त आता राष्ट्रपतीला, तो पंतप्रधानाला सुद्धा नाही. परंतु इथं लोकांना एकाला भिडवलं जातं, आरक्षण दिलं जातं. लोकसंख्या मोपल्याशिवाय आता आरक्षण देऊ नका म्हणून कोर्टाचा आदेश आहे. या कोर्टाच्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे. आणि कोर्टाचा आदेश जर करायचा असेल तर त्याला घटनादुरुस्ती करावी लागते. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे. त्यांनी घटनादुरुस्ती करावी आणि ज्यांना ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना त्यांच्या संख्येप्रमाणे आरक्षण द्यावं. त्याबद्दल आमची कोणतीही हरकत नाही. आम्ही कोणताही त्यांना विरोध करणार नाही. परंतु गरीब ओबीसीवर आपण धनदांडग्या समाजाने आमच्यावर अन्याय करू नये एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान, जय सावता महाराज. धन्यवाद.